हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी किंवा मग भरवा भेंडी किंवा मग मसाला भेंडी. तर यासाठी सर्वात पहिले आपल्याला मार्केटमधून छान ताजी हिरवीगार अशी भेंडी निवडून आणायची आहे. आणि मेन म्हणजे आपली भेंडी छान कोवळी असायला पाहिजे. तिचं वरचं टोक तोडून तुम्ही माहिती करू शकता का ती कोवळी आहे की नाही. आणि मग आपल्याला हव्या तशा शेपमध्ये आपल्याला तिला कापून घ्यायचं आहे. कापून झाल्यानंतर आपल्याला त्यात लाल मिरची पावडर टाकायची आहे, धनिया पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे. आणि ती कापलेली भेंडी आपल्याला एखाद्या ताटामध्ये घ्यायची आहे. तिला पसरवून घ्यायचं आहे तिला पूर्ण तिच्यावर आपल्याला बेसन पीठ पेरून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पूर्ण भेंडीला बेसन पीठ छान कवर होईल, छान कोटिंग होईल बेसन पिठाची त्या भेंडीला. आता इथे मी भेंडीची मागची पुढची टोके कापून घेतलेली आहेत आणि मध्ये एक चीर देऊन तिचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि लगेचच हे मिक्स झाल्यानंतर आपण आपला मसाला करण्यासाठी घेऊया. तर इथे मी एक मीडियम साईजचा मोठा कांदा घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे आणि याला छान जाडं भरडं पेस्ट करून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा कटही करून घेऊ शकता. आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. मी माझ्या स्वयंपाकात कोकोनट ऑइल यूज करते कारण ते हेल्थसाठी खूप छान असतं. आणि इथे मी कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे, 1 ते 2 कांद्यांचे. आणि त्यालाही छान शॅलो फ्राय करून आपल्याला कढईमधून काढून घ्यायचं आहे. कांदा कढईतून काढून झाल्यानंतर आपण जी भेंडी मिक्स करून ठेवली होती तिला आपण ह्या तेलामध्ये घालून घेऊया. आणि हिला छान मीडियम फ्लेमवर आपल्याला हिला परतवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मिरची, हळद, धनिया पावडर, बेसन पिठाची किती छान कोटिंग झालेली आहे आपल्या भेंडीला. तर हिला आपण छान परतवून घेऊया. भेंडी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपली पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे आपल्या आहारात भेंडी असायलाच हवी. तर आपली भेंडी छान शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला यात मीठ घालायचं आहे. मी माझ्या स्वयंपाकात सैंधव मिठाचा यूज करते कारण सैंधव मीठ साध्या मिठासाठी मिठापेक्षा खूप जास्त उपयोगाचं असतं. आणि इथे मी अर्धा निंबू घातलेला आहे. अर्धा निंबू घातल्यानंतर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही, त्यामुळे नक्की घाला. आणि आपली भेंडी छान परतवून झाल्यानंतर तिला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे. आणि तेलात आपल्याला राई, जिरं, बडीशेप, हिंग आणि लसूण छान कापून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देऊन झाल्यानंतर याला छान परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपण जी कांदा आणि अद्रक याची पेस्ट केली होती किंवा तुम्ही जर छान फाईन कापून घेतलं असेल तर तेही घालू शकता. तर ती पेस्ट आपल्याला यात घालायची आहे आणि छान तेल सुटस्तोवर त्याला परतवायचं आहे. आणि इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि अर्धी वाटी दही याचं छान मिश्रण करून घेतलेलं आहे, पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि तीही मी कढईमध्ये घातलेली आहे. आता यालाही तेल सुटस्तोवर छान परतवून घ्यायचं आहे. तेल सुटल्यानंतर आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे. आपण ऑलरेडी भेंडीमध्ये आधी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे प्रमाणातच घालायचं आहे. आणि मी इथे कढीपत्ता पावडर घातलेली आहे. आणि आपण जी भेंडी छान परतवून घेतलेली होती अगोदर ती आपण आपल्या या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि आता यालाही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला भेंडीमध्ये छान मर्ज होईल. तर या प्रकारे आपल्याला हळूहळू हलक्या हाताने छान तिला परतवून घ्यायचं आहे. एवढीशी असते ही भेंडी, पण बऱ्याच रोगांना प्रतिबंधित करण्यास देखील ही मदत करू शकते. भेंडी खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्यही सुधारू शकतं आणि आपल्या इतर आजारांचा धोकाही यामुळे कमी होतो. भेंडी हा विटॅमिन ए आणि इतर अँटीऑक्सिडंट्सचा खूप मजबूत असा स्रोत आहे. आणि भेंडीचे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासूनही वाचवू शकतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या आहारात भेंडी असू द्या. तर अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल छान मसालेदार, टेस्टी, यम्मी अशी भेंडी तयार आहे. अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भेंडी आहे. तुम्ही ही नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.